तिथं जर आपण पाहिलं दोन बॅटर मैदानात आलेत, राज आणि त्याच्या साथीला रोशन आर फॅक्टर. सो मैदानात दिसेल गोलंदाजी ट्रॅक वरनं समीरला आपण पाहतोय गोलंदाजी करण्याकरता सज्ज होईल या ओव्हर मधनं. सागर पाटील करता पारितोषिक लागलंय, जे 3 षटकार जर सागर पाटीलने खेचले तर त्याकरता ते पारितोषिक असेल 1000 रुपयाचं. तत्पूर्वी सिंगल ची कन्वर्ट झाली आहे. या सिंगलचा जर विचार केला तर धावसंख्येचं जे अकाउंट ओपन केले टीम टीकेपी स्पोर्ट शिवकृपा पावणीपाडा, ही टीम आपण मैदानात पाहतोय. प्रथमतः बॅटिंग करताना या फर्स्ट इनिंग मधनं 1 धाव ची स्कोर कार्ड वर लागली आहे. थर्ड राऊंड करता लॉट्स पाडण्यात येत आहेत. सर्व टीमचे कर्णधार या ठिकाणी येऊन पोहोचायचे. तत्पूर्वी पुढचाच बॉल ज्यावर चेंडू जातोय सीमा रेषा पार, येतोय चौकार. 4-4-4 या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जी जाऊन पोहोचली आहे 5 धावा त्या स्कोर कार्ड वर लागल्यात. 5 धावांचा जर विचार केला तर 1 चौकार आणि पहिली सिंगल जी आली आहे. तत्पूर्वी पुढचाच बॉल पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅक वरनं. गोलंदाज समीर, चेंडू क्रमांक 3. मात्र आता जो काही स्टेट ड्राईव्हचा फटका येतोय, चेंडू जाईल सीमा रेषा पार, आणखीन 1 चौकार. 4 या चौकाराच्या मदतीनं जी धावसंख्या जी आता स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचली आहे 9 धावा. खूप चांगली बॅटिंग. मात्र एका बाजूने आपण पाहतोय रोशन करतोय बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. 3रा देखील चौकार येतोय का आजच्या दिवसातनं? पहिली चौकार हॅट्रिकचा मान मात्र रोशन मिळवेल का? रोशन आहे बॅटिंग करण्याकरता. त्याच्या विपक्षात पुढचाच बॉल सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅक वरनं. फुल टॉस दिला होता, त्याला परफेक्ट बॅटवर मिडल करता आला नाहीये. तत्पूर्वी 1च धाव कंप्लीट केली आहे. दुसरी करता रिक्स घेतली आणि मात्र फलंदाज त्याला परतावं लागेल. विकेट क्रमांक 1 बॅक टू डगआउट. परतीच्या प्रवासाला फलंदाज बाद. रोशन या ठिकाणी थर्ड राऊंड करता लॉट्स हे पाडले जात आहेत. चला लवकर या. चालू असलेल्या मॅच मध्ये 1-1 जा तिकडे मुख्य मंचावर, त्या ठिकाणी ते लॉट्स पाडण्यात येतील. चालू असलेल्या मॅचचा 1-1 प्रतिनिधी टीम कोलकेवाडी, टीम नेहरोली. जिथनं नवीन बॅटर मैदानात येतो बॅटिंग करण्याकरता. चला आपण पाहतोय महेश गावित, टीम डीकेपी स्पोर्ट शिवकृपा पावणीपाडा. प्रत्येक आठवड्यात मात्र नवीन जर्सी त्यांची दिसते. जी जर्सी जी स्पॉन्सर केली आहे महेश गावित आणि हरेश्वर दळवी यांच्या माध्यमातून, ती जर्सी जी सध्या दिसते आपल्याला, जी पावणीपाडा या टीमनं मात्र घालून ती जर्सी मात्र आज मैदानात उतरलेत. 1 शॉट. धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली आहे 11 धावा. यानंतरची मॅच असेल टीम नेहरोली आणि त्याच्या विपक्ष टीम केसीसी कोलकेवाडी. आणि त्याच्यानंतरची सेकंड राऊंडची सेकंड मॅच जय बजरंग कोणे आणि विजयी संघ या मॅच असतील. सागर पाटील, बलियांना प्रतिष्ठान,
बलियांना प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून सागर पाटील जेव्हा बॅटिंगला येईल आणि त्यानं जर 3 षटकार खेचले तर त्याकरता 10,000. धावसंख्या 12 आहे स्कोर कार्ड वर जी लागली आहे. तत्पूर्वी 12 धावांचा जर विचार केला तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. म्हणजे अजून इथून पुढे येणारा 1 षटक पहिल्या जे काही पहिले 3 बॉल हाताळले ना त्यातनं 9 धावा आल्या. म्हणजे नंतरच्या येणाऱ्या 3 बॉलवर फक्त 3 धावा या खर्ची केल्या गोलंदाजानं. म्हणजे कमबॅक खऱ्या अर्थानं गोलंदाजानं केला त्या पहिल्या ओव्हर मधनं. जिथनं या सेकंड ओव्हर करता अक्षय सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅक वरनं या ओव्हर करता जर आपण पाहिलं तर सज्ज होईल. अक्षयला आपण पाहतोय. अक्षय जो सज्ज होईल डॉट बॉल ची उद्घोषणा होतीये. निर्धाव स्वरूपानं मात्र चेंडू निघून जातोय. सागर पाटील याच्याकरता पारितोषिक वाढलंय. 10 चे 15,000 झालेत 3 षटकारा करता. मात्र पुढचाच बॉल चावरनं झेलला संधी होती. खूप कठीण होता झेल. मात्र जिथनं झेल सुटला त्यानंतर मात्र धाव मिळतीये 1. या 1 न धावसंख्या वधारती जाऊन पोहोचेल 13. या नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी करायचा आहे टीम केसीसी कुलकेवाडी आणि त्याच्या विपक्ष टीम आई गावदेवी नेहरोली आणि कुलकेवाडी या 2 टीम मधला 3rd राऊंड मधला तो टॉस असेल. 6व्या मॅच मधनं जिथनं जर आपण पाहिलं तर पुढचाच बॉल फटका मोठा सजवलाय. नो डाऊट चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. षटकारा करता राजच्या बॅट मधनं हा दमदार प्रहार षटकार. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 19 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतीये टीम डीकेपी पावनीपाडा या टीमची. 19 धावा स्कोर कार्ड वर असताना पहिल्या ओव्हरचा विचार केला तर 12 धावा. मात्र आताच्या या पहिल्या 3 बॉलवरनं 7 धावा आल्यात. पहिला बॉल जरी डॉट गेला तर नंतर मात्र सिंगल घेत मात्र जशी राजला स्ट्राईक आले त्यांना लगेच षटकार खेचलाय. शेवटचे आणि अंतिमचे 3 बॉल इथून पुढे सीकेएम विल्कोस क्षेत्ररक्षण करण्याकरता. मात्र पुढचाच बॉल फटका मोठा खेळायचा होता. नो डाऊट राजला हे देखील परतावं लागेल. आणखीन 1 विकेटचं पतंग. फलंदाज बाद. बलियांना प्रतिष्ठान कडनं पारितोषिक लागलंय 3 षटकारा करता सागर पाटील करता. मात्र चेंडू फक्त शिल्लक राहिले 2च. त्या 2 बॉल करता तो मैदानात आलाय. धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे 19. मात्र त्या 2 बॉलवर मोठे पटके खेचेल का? 2 बॉलात 2 षटकार आले तर 10,000 पारितोषिक लागलंय सागर पाटीलवर. तत्पूर्वी सागर पाटील असेल स्ट्रायकर एंडवर. त्याच्या विपक्षात गोलंदाजी ट्रॅक वरनं अक्षयला आपण पाहतोय. हे 2 बॉल 2 षटकारा करता 15,000 पारितोषिक. तत्पूर्वी पुढचाच बॉल चेंडू क्रमांक 5 सागर पाटीलच्या विपक्षात. मात्र सागर पाटीलच्या बॅट बंद हा तडाखा. चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय सागरच्या बॅट मधनं षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 25 धावा. धावसंख्या 25 झाली आहे स्कोर कार्ड वर. टार्गेट सेट करण्याकरताचा हा बॉल. पुढचा बॉल त्यावरनं देखील मात्र चेंडू फील्ड केला. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसरी करता कॉल दिलाय. 2 धावा कंप्लीट होतील का? मात्र नाही. फलंदाज बाद. सागरला परतावा लागेल. रनआउट स्वरूपानं फलंदाज बाद टीम
पाहुणीपाडा या टीमचे धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. टोटल 26 धावा म्हणजे 27 धावांचं इथून पुढे लक्ष असेल ते टीम सीकेएम विल्कोस या टीमला इथून पुढे धावा कराव्या लागतील. येणारे बॉल 12 बॉल मध्ये कराव्या लागतील 27. या पुढील धवत समालोचन तुमच्यापर्यंत आमचे साथी समालोचक अक्षय पांडव सर इथून पुढे तुमचं धवत समालोचन तुमच्यापर्यंत घेऊन येतील. पहिलाच बॉल उंच हवेतनं सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात विकेट मिळतीये. खेळाडू बाद. राज गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. ओमकारनं पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथे एक चांगला कॅच आणि त्यामुळे विकेट आली आहे. माघारी परतावं लागतंय बॅटरला. डीकेपी स्पोर्ट्स शिवकृपा पाहुणीपाडा हा संघ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. त्यांच्या विपक्षामध्ये टीम सीकेएम विल्कोस हा संघ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. विकेटचं पतन पहिल्याच बॉलवर झालंय. ओमकारला माघारी परतावं लागलाय. शेखर या टीमचा एक तारणहार, एक हरवणारे कलाकार जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. चांगली बॅटिंग या डावामध्ये त्याला साकारावी लागेल. चांगला खेळ त्याला मैदानाच्या आतनं पेशकश करावा लागेल. उभं राहावं लागेल या विकेटवर. राज षटकातील पुढचा बॉल, छोटा प्लेनचा हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर ऑन साइडला खेळलाय. तोपर्यंत एक सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. चांगला रिटर्न, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 100% एफर्ट दिले तिथे, कारण असं जाणवत होतं 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे जर आपण पाहिलं तर बॉडी बॅलन्स बिघडत असताना ही थ्रो आली आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 0-1 या आकड्यावर. 26 धावा धाफलकावर लागल्यात. 27 धावसंख्येचं लक्ष आहे आणि या 27 धावसंख्येचा बाटलाग तो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज राज दळवी आणि त्याच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर बाळाराम तो यावेळेस उभा आहे. एक चांगला बॉल. शेखरला ठाऊक आहे हा बॉल कुठे पडला आणि कुठे निघून गेला. त्यामुळे एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळते.
वाईटचा इशारा. बाळारामच्या प्रत्येक षटकाराकरता दिनेश कोदे याच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मात्र हे प्राइज जर मॅच जिंकून दिली तर आपल्याला दिलं जाईल. अट नियम व अटी त्या या बक्षिसाबरोबर लावल्या गेल्या. तीन चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. पुढचा बॉल. यावेळेस गोलंदाजी चांगली आहे. पुढे खेळवलं गेलंय. फलंदाजाला शांत ठेवलं गेलंय. धावच्या स्वरूपाने चेंडू निघतोय. 4 बॉल अगदी योग्य टप्प्यावर इथे गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि योग्य टप्प्यावर होत असताना तिथे फलंदाजाला रोखलं गेलंय. बंदिस्त केलं गेलंय. मॅचला जिंकण्याचा प्रयत्न केला गेलाय. पुढचा बॉल. ऑफस्टंपवरनं खेळण्याचा प्रयत्न. तिथे जर आपण पाहिलं तर हा बॉल त्याची पिचिंग कुठे आहे ते तपासलं जातंय पंचाच्या माध्यमातून. त्यानंतर निर्णय तोपर्यंत पोहोचवला जाईल. बघूया. पंच हसमुख पाटील तिथे चेक करतायत. वाईटचा इशारा आलाय. 4 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला कंप्लीट झाला आणि त्यानंतर 3 धावा दाफलकावर आहेत. 2 चेंडू या ओव्हर मधले अजूनही शिल्लक आहेत. बाळाराम स्ट्रायकर एंड कडनं बॅटिंग करतोय. यावेळेस समोरच्या बाजूला चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे. बॉलवर येतोय. जोपर्यंत या बॉलला मनोजनं फील्ड केलं. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट केला गेलाय. या एक धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकार असताना जाऊन पोहोचते ती 5 वर. शांतता ती मैदानाच्या आतमध्ये आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 वर आहे. माफ करा, 4 ऑन बोर्ड. 4 ही धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय. पुढचा बॉल. यावेळेस मात्र बॉलला हवेमध्ये उडवलंय. क्षेत्ररक्षक तिथे बॉलवर झेपावण्याचा प्रयत्न करतोय. एक सिंगलला इथे डबल मध्ये कन्वर्ट करण्याची संधी आहे. हरीश तिथे चुकी करतोय आणि तिथे सिंगल होती तिथे डबल आली. डबल होती तिथे ट्रिपल आली. धावा मॅन्युफॅक्चर झाल्या. या 3च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि पहिल्या ओव्हरचा खेळ तो इथे समाप्तीला आलाय. पहिल्या ओव्हर नंतर धावफलकावर 7 आहेत. येणारे 6 बॉल विजयाकरता 20 धावसंख्येची गरज. बळी यांना प्रतिष्ठान यांच्याकडनं प्रत्येक विकेट करता 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. जे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली गेली आहे. बळी यांना प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आहे. प्रत्येक विकेट त्याकरता 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक पण गोलंदाज महेश गावित. गोलंदाजीच्या ट्रॅक पण गोलंदाजी करण्याकरता सज्ज होते. षटकातील पहिला बॉल. यावेळेस मात्र पहिलाच बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे चांगली फिल्डिंग स्टॉप केलं. यावेळेस बॉलला रन सेव्ह केल्या, वाचवल्या धावा आपल्या टीम करता. महेश गावित गोलंदाजीच्या ट्रॅकवर पहिलाच बॉल. त्यावर आघात झाला मात्र तो बॉल सीमारेषे पलीकडे जाऊ शकला नाही. रोख लावली त्यावर. या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज महेश गावित. समोर बाळाराम स्ट्रायकर एंड कडनं फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. आक्रमकता त्याला मैदानाच्या आतनं दाखवावी लागेल. यावेळेस फटका तो हवेमध्ये. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतोय आणि एक चांगला कॅच. बाळारामच्या पारीचा अंत झालाय. विकेट क्रमांक 2. दुसरा झटका लागलाय. टीम सीकेएम विल्कोसला फलंदाज बाद.
आणखी एक गडी इथे तंबूच्या आसरला परतलाय. विकेटचं पतन ते आपल्याला होताना पाहायला मिळालंय. माघारी पडतील फलंदाज खेळाडू बाद. चला लवकर थोडं धावत यायचं मैदानाच्या आतमध्ये, कारण वेळ वाचवायचा आहे. यानंतर 3 मॅचेस त्या आपल्याला कव्हर करायचे आहेत, किमान 2 त्यामधल्या कव्हर करण्याचा प्रयत्न करू आपण. 2 विकेट्स इथे आपल्याला पाहायला मिळालेत. पुढचा बॉल आणि इथे हॅट्रिकची संधी होती. बळीयांना प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून 1000 रुपये पर विकेटचं प्राइज लावलं गेलं होतं. या मॅच नंतर ते आपण महेश गावित यांना देणार आहोत. 4 चेंडूचा खेळ झाला आणि त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 8 या आकड्यावर स्थिर आहे. यावेळेचा बॉल तो जाईल सीमारेषा पार. वाह, लाजवाब, अप्रतिम फिल्डिंग एफर्ट. स्टॉप केलंय बॉलला, सेव्ह केल्या गेल्यात यावेळेस रन्स. चांगला स्ट्रोक जो सीमारेषा पलीकडे जातोय की काय असं चित्र असताना मनोजची फिल्डिंग लाजवाब राहिली. औपचारिकता ही ती आता पूर्ण करण्याचं काम. आणि यावेळेस बॉल जर आपण पाहिला तर तो आलाय निर्धाव आणि याबरोबर विजयी होतीये डीकेपी शिवकृपा पाहुणीपाडा. या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. हार्ड लक टीम सीकेएम विल्कोस. चला लगेचच फिल्डिंग लावून मॅच सुरू करायची आहे.